इथे गोष्ट कळवण्यात येते. आपण पहिल्यांदाच खासदार क्रीडा महोत्सव ही स्पर्धा या मैदानामध्ये संपन्न करतो आणि एक अनोखी संकल्पना प्रामुख्याने इथे राबवणार आहोत. आज तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्यातील हे 3 संघ या शेवटच्या काही मॅचेससाठी इथे शिल्लक आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर या 3 संघांमध्ये कुठेतरी क्वालिफायर मॅच खेळवली जाते किंवा 3 खेळाडूंना इथे 4 रन्स पळण्यासाठी आमंत्रित केलं जातं. तिथे 4 धावा जो पहिला कंप्लीट करेल तो संघ क्वालिफाय होईल शेवटच्या मॅचसाठी. किंवा आपण बघतो की त्यांच्यामध्ये रनिंग लागते की 30 सर्कलच्या बाहेर कोण लवकर पळत येईल. परंतु या महोत्सवामध्ये आपण एक वेगळी संकल्पना म्हणजे लहानपणी आपण मैदानी खेळांमध्ये आंधळी कोशिंबीर असू द्यात, लंगडी असू द्यात, म्हणजे इतर जे खेळ केलेत ना त्यातील एक खेळ म्हणजे आंधळी कोशिंबीरीचा. प्रत्येक टीमचा एक प्रतिनिधी, एक खेळाडू आपण या स्टंपचे इथे उभा करणार आहे. जी नॉनस्ट्राइक एंडची जी स्टंप आहे तिथे उभा करणार आहे. तिथे प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यावरती ही पट्टी बांधली जाईल. त्यानंतर त्या टीमचे सदस्य बाहेर उभे असतील आणि बाहेरून त्या खेळाडूला इन्स्ट्रक्शन म्हणजे माहिती देतील की समोर असलेला आपल्या सर्वांचे लाडके मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला ज्या टीमचा सदस्य पहिला हात लावेल ती टीम आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच साठी क्वालिफाय होईल आणि उरलेल्या 2 टीम ती मॅच खेळतील. काही तर वेगळं आहे आणि वेगळ्यामध्येच मजा आहे. त्यामुळे या स्पर्धेचं इथे महत्व आहे. चला एक एक टीम तुमच्या टीमचा लगेच घेऊन या. आपण लगेच या थोडस. आणि कॅमेरामॅन आप फोकस कीजिए. एक प्लेयर या एक प्लेयर आलेत. बाहेरून आवाज देऊ शकता तुम्ही आपापल्या खेळाडूला. थोडस मागे जा तुम्ही. थांबा इथे मागे या लाईनच्या मागे या. हा हे बघा आपण आंधळी कोशिंबीर हा खेळ जवळपास विसरलो होतो. कुठेतरी नकाशामधून गायब झालता. परत एकदा आपण या स्पर्धेदरम्यान त्यांना उजाळा दिलाय. मी 3 काउंट केल्यानंतर खेळाडू येतील. तुम्ही तुमच्या खेळाडूला आवाज देऊ शकता. चला सुरुवात करायची का? 1 2 आणि 3 स्टार्ट. टाळ्या. त्याला आवाज द्या. पहिले इकडे ये उजव्या हाताला ये. तू उजव्या हाताला ये. उजव्या. अरे इकडे ये. हा ये. चल ठीक आहे. हा ठीक आहे. हा ठीक आहे. आता 1-2 मिनिटं थांबा. काय विषय होता आता तुम्हाला सांगतो. थोडस लक्ष ठेवा बरं. एवढ्या जोरात पळाले कदाचित कॅमेरामन खाली आला असता धडक घेऊन. हा
काम करूया, तिकडे तिघांना प्रत्येक संघाचं एकच ठेवा, बाकीचे सगळे बाजूला घ्या, एकच ठेवा, बाकीचे सगळे, बाकीचा जर जो बोलेल तो संघ बाद होईल, एकच ठेवा समोर, एकच, तुम्ही बाजूला बाकीचे, हा एकच, बाकीच्यांनी बोलायचं नाही, नाहीतर तो संघ डायरेक्ट डिस्क्वालिफाय. हा, आणि हे बघा लक्षात ठेवा, या फोटोला हात लावायचा आहे. जर तुम्ही लाईनीच्या पलीकडे गेलात, फोटोला जर हात लागला नाही तर शेवटला जो मैदानामध्ये आहे तो डायरेक्ट क्वालिफाय केला जाईल, हे लक्षात ठेवा. प्रत्येक संघाचा एकच प्रतिनिधी बोलेल, बाकीच्यांनी बोलायचं नाही. जर बोललेला आढळला तो संघ बाद केला जाईल. आणि हे तिघ जण आहेत, जर त्या बॅनरच्या पलीकडे गेले हात न लावता तर ते डिस्क्वालिफाय, आणि जो राहील तो क्वालिफाय होईल. लक्षात ठेवा, आता शेवटची संधी. हा, बाय होईल. 1 2 3 स्टार्ट. अरे जान, ए इकडे 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 थांबव थांबव. अरे त्याला बोलवा बोलवा, मागे बोलवा. तू हालचाली करू नको बरं का, तुला दिसत नाही का काय, मला काय कळत नाही, तू लूज करतोय. अहो त्यांनी केलं मागणं. इथे आणा, हा याला इथे आणा. झालं काय, एक आहे का? हा नुसताच उधळतोय. तुम्ही काय बोलू नका. 1 2 3. तो क्वालिफाय. बाकीच्या दोघा जणांची बॅट टॉसला या. ऐका ना, एकच क्वालिफाय होणार शेवटच्या मॅच साठी, सेकंड ही मॅच होणार आहे. चला साई सिल्वर संघ या, साई सिल्वर संघ या, चला. हा, अरे तो एवढा उधळला होता की काय सांगता येत नव्हतं. चला टॉस साठी आपण टॉस लगेच करतोय. टॉस, टॉस का बॉस, दोन्ही कॅप्टन या. चला टॉस इथे केला जाईल. किशोरजी शेळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. त्याचबरोबर अभिजितजी धावडे साहेब,
आणि प्रवीणजी जाधव साहेब या आपल्या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतो. चला दोन्ही कॅप्टन साई सिल्वर इथे आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन या. चला साई सिल्वर घोरपडी सुपर स्ट्रायकर्स या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. 4च ओव्हरची मॅच भैया. 4च ओव्हर ना. 4 ओव्हरची मॅच सेम रूल. आणि मॅन ऑफ द मॅच इथे कॅमेरामन आप फोकस कीजिए. इकडे घेऊया. इकडे घ्या. हा घ्या कॅमेरा. चला इकडे या. असे तू एक इकडे ना. तू इथे घ्या. चला इथे टॉस आपण करतोय. हेड और टेल. 4 ओव्हरची मॅच. टेल असा कॉल आहे. टेल. टॉस जिंकला. निर्णय क्षेत्ररक्षण असेल.